दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशाची स्मरणशक्ती परत आल्यानंतर आशा सिद्धांत बरोबर झालेल्या लग्नाला नकार देते. सिद्धांतच्या घरी हे सगळे ऐकून अस्वस्थ आहेत की आशा मुठीत आल्यानंतर आता आपल्या मुठीतून बाहेर नको निघून जायला. सोहनलाल आणि गायत्री पण या खेळाची मजा घेत आहेत. इन्स्पेक्टर जॅकी येऊन आशाची जबानी घेतात पण आशाच्या संशयाच्या घेऱ्यात कोणीच नाही. आता पुढे गोविंद, काय झालं? खूप प्रेम ऋतू चाललंय माझ्यावर. प्रेम तर ऋतू जाणारच ना. काय असं तर नाही ना मला स्वस्थ पाहिल्यावर माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय? हो, तुम्हाला अस्वस्थ कसं बघू शकेन? जर तुम्ही माझं तेव्हा ऐकलं असतं तर आज आपल्या दोघांमध्ये कायद्याची भिंत नसती राहिली. पण माहिती नाही, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा काय होतं तुम्हाला? तुम्ही काही सुद्धा करायला तयार होता तेव्हा. आता माझ्या हातून खून झाला तर झाला, मी काय करू? आणि तसं सुद्धा रिधिमा, त्यासाठी मी तुझी माफी मागितली होती ना. हो, म्हणूनच तर मी तुम्हाला वाचवण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडू शकते. शिवाय माझ्या सांगण्यानुसारच माझी मम्मी, पप्पा आणि विजय हे सगळेच तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मला माहिती. रिधिमा पत्नी काय असते, तिचं प्रेम काय असतं हे मला तुझ्याकडे बघितल्यावरच कळलेलं आहे. तुम्ही आता ही गोष्ट लक्षात ठेवा की मी जिवंत असेपर्यंत मी तुम्हाला शिक्षा नाही होऊ देणार. रिधिमा, काय बोलणं चाललंय तुमचं? हेच बोलतोय मम्मी की ह्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं. विजय आशाला बायको बनवून घेऊन तर आलाय आणि ती सुद्धा हातातल्या वाळूसारखी निसटत जाते. जर ती हातून निघून गेली ना तर मग आपली आशा सुद्धा आपल्या हातातून निघून जातील. मम्मी, तुम्ही अशी आशा का सोडताय जावई बापू? त्रास नका करून घेऊ, असा सगळं ठीक होईल. तुम्ही माझ्यासाठी किती करताय, किती अस्वस्थ असता तुम्ही माझ्यासाठी. तुम्ही आणि पप्पा जेव्हा बघावं तेव्हा विचारात घडलेले असता, अस्वस्थ असता. असं का म्हणताय तुम्ही जावई बापू? तुम्ही तर आमच्या मुलीचं सौभाग्य आहात. नाही मम्मी, तुम्ही काही वाटेल ते म्हणा, पण मी ही गोष्ट अजिबातच नाही विसरू शकत की तुम्ही लोकांनी माझ्यासाठी खूप काही केलं.
मी तुमच्यासाठी असं काय केलंय? फक्त वेगवेगळे त्रास उभे केलेत. माझी पत्नी रिधिमा मला नेहमी सांगत असते की जोपर्यंत ती जिवंत आहे मला शिक्षा नाही होऊ देणार. हो जावई बापू, मान्य आहे की तुमच्याकडून चूक झाली आहे, पण आम्ही आमच्या मुलीच्या आनंदावर अशा प्रकारे विरजण नाही पडू देणार. मम्मी तुम्ही सगळे किती चांगले आहात. मी तुमचं हे कर्ज या जीवनात कधीच नाही फेडू शकणार मम्मी. माहितीये तुम्हाला, विजय माझा भाऊ नाहीये, मेवणा आहे, मेवणा. आणि त्याने माझ्यासाठी जे काही केलंय ना ते सर्व या जगातला कोणताही मेवणा आपल्या भाऊजीसाठी नाही करू शकत. इतके भावना विवश नका हो जावई बापू. आपली खरी जीत तेव्हा होईल जेव्हा ही केस पूर्णपणे संपेल. आणि राहिली गोष्ट आशाची, तर तिचं लग्न तर विजयशी झालेलंच आहे. आशाला या घरात यावंच लागेल. पण कसं मम्मी, कसं? विजय जेव्हा जातो भेटायला आशाला, पण तिथे पल्लवी हजर असते. तो तर पल्लवीला घेऊन अस्वस्थ आहे. मला तर समजतच नाहीये विजय या सगळ्या प्रकारात काय करणार आहे. आशाला आपल्या घरी आणण्याची लढाई तो कशी काय लढणार मम्मी? आम्ही सगळेजण या घरात आहोत ना जावई बापू. या गोष्टीचा लवकरात लवकर काही ना काही निर्णय नक्कीच होईल. आत्ता सुद्धा त्याने असं सांगितलंय पल्लवीला की तो अहमदाबादला गेलाय. पण ही बहाणेबाजी कधीपर्यंत चालणार आहे? पल्लवीचा फोन. हॅलो. हाय विजय, कसा आहेस? कुठे आहेस? कुठे आहे म्हणजे मी तुला सांगितलं होतं की मी अहमदाबादला चाललोय म्हणून. हो सांगितलं होतंस, पण काय काय झालंय? अस्वस्थ काय आहेस? हो ते असंच काहीतरी घडलंय. ठीक आहे, मी नंतर फोन करते. नाही बोल ना, काय झालं बोल. खरं तर मी एक प्रोजेक्ट फाईल बनवत होतो आणि खूपशी गडबड आहे त्यात, म्हणून थोडा अपसेट आहे. तू बोल ना, काय झालं? मी तर असाच फोन केला होता. ओके, अच्छा. मी तर अहमदाबादला आलोय, पण तू भेटली होतीस का तुझ्या त्या मैत्रिणीला? काय नाव म्हणाली होतीस तू? आशाला? तूच तर नको म्हटलं होतंस ना, मग कशी भेटणार? तू येशील तेव्हाच भेटूया. नाही, मला वाटलं तू स्वतःला थांबवू शकणार नाहीस आणि तिला नक्की भेटायला जाशील म्हणून विचारलं. हो बाबा, गेले होते, पण नानूंच्या घरी. नानाजींच्या घरी गेली होतीस? ती तर तिच्या नवऱ्याच्या घरी असेल ना? ती आता तिच्या सासरी नाहीये. तिची स्मरणशक्ती परत आली आहे आणि ती हे लग्न नाही मानत आहे. काय? हे काय बोलतेस तू? आणि तू तिला समजावायचा प्रयत्न नाही केलास? अरे, मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकूनच नाही घेते. यु नो व्हॉट, ती आपल्या पहिल्या पतीवर अजयवर खूप प्रेम करायची. अच्छा, आणि तू ह्या सगळ्याबद्दल काय विचार करतेस? अरे मीच काय, सर्व लोकांना असं वाटतंय की सिद्धांत आशावर खूप प्रेम करतो आणि बस हीच प्रार्थना करतात की आशाने ते मान्य करावं. ते राहू दे, तू सांग की तू कधी येतोयस? आता तर मावशी सुद्धा तुझी वाट बघते, भेटायचंय तुला. मला तिकडे यायला अजून थोडा वेळ लागेल. मी मुंबईला आले तुला फोन करतो. पण एक गोष्ट सांगू, माझं ऐकशील? हो बोल. हे बघ पल्लवी, आशाबद्दल ऐकून मला खूपच वाईट वाटलं. पण जिथे असे प्रॉब्लेम्स असतात ना, तिथे मैत्री जपायचा एकच मार्ग असतो की तू ह्या प्रकरणात पडलं नाही पाहिजेस. जमलंस तर काही दिवसांसाठी या प्रकरणापासून स्वतःला लांब ठेव. हॅलो,
तू ऐकतेस ना? हां हो मी ऐकते. हां तर माझं बोलणं जरा सिरियसली घे. ओके ठीक आहे. बाय. बाय. रेखा ही भाग्याची. आशिष, समजतच नाहीये मला काय होणार आहे ते. इतकं समजावल्यानंतर सुद्धा आशा काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. नाना हे बघा, त्रास करून घेऊन काहीच फायदा नाही होणार आहे. आणि नाना खरं तर मी असं म्हणेन की मला तुम्हाला असं अस्वस्थ नाही पाहायचंय. बेटा, मी ह्या सगळ्या गोष्टी विसरू सुद्धा शकत नाही. जर वेळेवर हे सगळं ठीक झालं नाही तर मी सिद्धांताला काय उत्तर देऊ सांग? नाना हो, सिद्धांतला आपण समजावू की त्याने थोडासा धीर धरायला हवा. धीर धरायचा म्हणजे काय बेटा? त्याचं म्हणणं सुद्धा बरोबरच आहे ना की त्याने आशाबरोबर लग्न केलेलं आहे. ती त्याची पत्नी आहे, आशावर त्याचा अधिकार आहे, म्हणून आशाने त्याच्या घरी राहिलं पाहिजे. त्याच्या ह्या बोलण्यामध्ये आपण काही चूक काढू शकत नाही. हे बघा नाना, सिद्धांत आपल्या जागी अगदी बरोबर आहे. पण जर आशा या सगळ्याला मानायला तयारच नाही तर मग आपण सिद्धांतला विनवणी करण्याखेरीज करू तरी काय शकतो नाना? इब्रतीची गोष्ट आता आपल्यासाठी झाली आशिष. सगळेजण हेच बोलतील ना की सिद्धांताच्या घरचे बरोबर आहेत आणि आपण सगळे चुकीचे आहोत. कारण सिद्धांतचे वडील जे या लग्नाच्या एकदम विरोधात होते, सिद्धांतच्या लग्नानंतर त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की ते इज्जतदार लोक आहेत. तुला आठवत नाहीये की पाठवणी करताना सिद्धांताच्या वडिलांनी सगळ्यांसमोर हे सांगितलं होतं की आमची सून आमच्याच घरी राहील म्हणून, एखाद्या भाड्याच्या घरात नाही जाणार ती. ही गोष्ट ऐकल्यावर तुला समाधान नाही वाटलं? हो ना. त्यांचं बोलणं ऐकल्यावर मनाला समाधान तर वाटलंच माझ्या. हो बाबा, आपण तर ह्या गोष्टीबद्दल संशय घेत होतो, पण तिथे तर सगळं काही उलट झालंय. आता आशाला स्वतःलाच त्या घरात नाही जायचंय. हो बेटा, तोच तर विचार करून करून मीही अस्वस्थ आहे की त्यांना सांगायचं झालं तर काय सांगू. त्यांना कसं सांगू की आशा हे लग्न मानायला अजिबात तयारच नाहीये. हे लग्न आपल्या बाजूने ठरलेलं होतं ना, मग आपणच ते मोडायच्या गोष्टी कशा काय करू शकतो? नाही बाबा, असं संकट नाही ओढवणार. तुला आठवतंय कामिनी, ह्या लग्नाची बोलणी करण्यासाठी मी आणि आशिष त्यांच्या घरी गेलो होतो आणि किती बेअब्रू होऊन आम्ही त्या घरातून निघून आलो होतो. आज जेव्हा त्यांनी आशाला स्वीकारलेलं आहे तेव्हा हे लग्न मोडण्याच्या गोष्टी करून मी आता स्वतःला पुन्हा बेअब्रू करून घेऊ का? नाही ना, बिलकुल नाही. आता तुम्हीच मला सांगा की काहीतरी उत्तर आहे का माझ्याकडे? बाबा बाबा प्लीज, तुम्ही काळजी नका करू. मी आहे ना, मी एकदा पुन्हा तिला समजावेन. मी जाते, तिच्याशी बोलते मी. रेखा ही भाग्याची. काय करतेस बाळा? अरे मम्मी, बस बस. काही नाही मम्मी, बस जुन्या फाईल्स चेक करत होते. आता प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायची आहे ना. विचार करत होते अपूर्ण केसेस सगळ्यात आधी निकालात काढूया. ही तर चांगलीच गोष्ट आहे बाळा. काम तर खूपच महत्वाचं आहे, पण कामाबरोबरच दुसऱ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत, ज्या नजरेआड करून नाही चालणार. बाळा, तू आपलं करिअर सुरू नाही करतेस, तू ऑलरेडी एक एस्टॅब्लिश लॉयर आहेस. त्यामुळे ज्या दिवशी तू डिसाईड करशील की तुला कोर्टमध्ये जाऊन केसेस लढायच्यात, ट्रस्ट मी, केसेसची लाईन लागेल, लाईन. मम्मी, मी ह्या फाईल्समध्ये चेक करत होते जेव्हा इन्स्पेक्टर माझी जबानी घ्यायला आले होते.
बहुतेक त्यांना वाटतंय की खुनी तो असू शकतो ज्याला मला शिक्षा द्यायची होती. आणि इन्स्पेक्टरचं बोलणं ऐकून मला आठवलं की की कोणत्या तरी केसच्या वेळी अजयला एक धमकी देणारा फोन आला होता. पण अजयने मला फोनवरून धमकी देणाऱ्याचं नाव नाही सांगितलं. होऊ शकतं बाळा, पण ह्यावेळी मी सिद्धांतबद्दल तुझ्याशी बोलायला आले. हे बघ बाळा, मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की कोणताही डिसिजन भावना किंवा मग नाराजीमुळे घेतला जातो ना, तेव्हा तो माणसाचं नुकसानच करतो. म्हणूनच सांगते, थंड डोक्याने विचार विनिमय करून हा निर्णय घे प्लीज. मम्मी, जर मी सिद्धांतकडे जाण्यासाठी होकार दिला तर तो माझा समजूतदारपणा असेल? नाही, तो माझा समजूतदारपणा नसेल अजिबात. तो त्या प्रेमाचा अपमान असेल जे अजयने माझ्यावर केलं होतं. अजय माझा मुलगा होता. तुला वाटते की मला त्याच्या जाण्याचं दुःख नाही झालंय? त्याच्या जाण्यानंतर मला समजतच नव्हतं की मी कोणासाठी जगू, कारण माझ्या आयुष्यात तर त्याच्याशिवाय कोणतंच उद्दिष्ट नव्हतं. पण जेव्हा जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करायचे, मला जाणीव व्हायची एवढं मोठं आयुष्य एकट्याने घालवणं किती कठीण असतं ते, आणि माझ्यापेक्षा जास्त चांगलं हे कोणाला माहिती असणार. मम्मी, याआधी तर तुम्ही कधीच मला सून म्हणून पोटाशी नाही धरलं, आणि जेव्हा पोटाशी धरून धीर देण्याची पाळी आली तेव्हा एका झटक्यात पर्क करून टाकलं. या नात्यांना, या जबाबदाऱ्यांना टाकून मला नाही जायचंय आता. मला अजयच्या जबाबदाऱ्या निभवायच्या आहेत, आणि तुम्ही मला या सगळ्यांपासून नाही थांबवू शकत. मी तुमची सून आहे, आणि आता मुलगा पण आहे. आता त्या सगळ्या जबाबदाऱ्या निभवीन. पण मला स्वतःपासून वेगळं करू नका. मला स्वतःपासून वेगळं करू नका. मोठ्या मोठ्या बाता मारल्या जात होत्या लग्नापूर्वी. ती कामिनी जी आशाचं नशीब बदलायला निघाली होती, आता काय करेल ती? करायचंय काय मम्मी? ते सगळे मिळून आशावर दबाव टाकतील की आशाने तिकडेच निघून जावं जिथे तिचं लग्न झालेलं आहे. ती नाही जाणार बेटा. पल्लवी सांगत होती की कुणाच्याही सांगण्याचा परिणाम होत नाहीये तिच्यावर, आणि या गोष्टीचा परिणाम फक्त आणि फक्त आशावर झालेला आहे. ती बिचारी ना इकडची राहिली ना तिकडची. हा प्रश्न तर त्यांना विचारायला पाहिजे ना. खूप गर्वाने फुलले होते त्यावेळी सगळे, खूप जोशात होते ते लोक. आजवर त्या मुलीला काबिल बनवण्यासाठी किती कष्ट घेतलेत तुम्ही, आणि त्यांनी निर्णय घेताना एकदा सुद्धा नाही विचारलं तुम्हाला. आता त्यांना विचारायला पाहिजे, काय त्यांचा निर्णय बरोबर होता? काय विचार करून आणि का घेतला त्यांनी हा निर्णय? खरं तर मी आता तिकडे वळून सुद्धा पाहू इच्छित नाही. नाहीतर मी त्या लोकांना हा प्रश्न नक्की विचारला असता. पण पप्पा, पुन्हा त्यांच्याकडे का नाही बघायचंय तुम्हाला? त्या लोकांनी जी पावलं उचलली होती आणि आज त्यांच्यामुळे जे प्रश्न उभे राहिलेत, पप्पा, पण त्यांची उत्तरं तर तुम्हालाच मागावी लागतील. हो हो, तुम्ही गप्प का म्हणून बसाल? त्यांना प्रश्न विचारलेच पाहिजे की आता ते नेमका काय विचार करताय, आणि त्यांच्या या निर्णयामुळे जी परिस्थिती ओढवलीये त्यावर त्यांनी काय विचार केला? खरं आहे तुझं गायत्री, आणि हे प्रश्न कोणा दुसऱ्याला नाही, सगळ्यात आधी बाबांनाच विचारले गेले पाहिजे. आणि हे प्रश्न त्यांना मी विचारणार आहे. रेखा ही भाग्याची. मम्मी, हे जरा जास्तच होत आहे. इतका सगळा खटाटोप करून आपण विजय आणि आशाचं लग्न लावून दिलं, पण सगळं जसंच्या तसंच आहे. ती आपल्या नानाच्या घरी जाऊन बसलीये. हे सगळं करून आपल्याला काय मिळालं मग?
ज्या गोष्टीसाठी आपण तिच्यावर दबाव टाकणार होतो त्यासाठी तर संधीच मिळत नाही. बाया, संधी अजून हातातून गेलेली नाहीये रिधिमा. आता कुठे तर तिची स्मरणशक्ती परत आली आणि ती आपल्या पहिल्या पतीच्या मरणाचा शोक करते. असू दे ना, शेवटी तिला या घरामध्येच तर परत यायचंय. विचार करून काहीच होणार नाही मम्मी. प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न केले जात आहेत रिधिमा. तू त्रास नको करून घेऊस. मम्मी, त्रास मला नाही होणार तर कोणाला होणार? संकट तर माझ्या सौभाग्यावर आहे ना. गोविंदला शिक्षा झाली तर रडावं मलाच लागणार ना. दीदी, काय बोलतेस तू? तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले तर आम्हाला पाहणार नाहीत ना? आणि मग आपण आपल्याकडून सगळे प्रयत्न करतोच आहोत ना? पण त्या प्रयत्नांचा परिणाम काय झालाय? काही सुद्धा नाही. आशाने यायला नकार दिलाय आणि तू गपचूप निघून आलास. मी आशाच्या घरी पुन्हा गेलो होतो तिला भेटण्यासाठी. तिला समजावून या घरात परत आणायचा प्रयत्न तर करतोच आहे ना. पण जेव्हा मी तिकडे जातो पल्लवी आधीच तिकडे उपस्थित असते आणि मला आशाला न भेटता, तिच्याशी काही न बोलता तिथून पळून यावं लागतं. विजय, मी तुला दोष देत नाहीये. मला फक्त इतकंच सांगायचंय की काहीही करून लवकरात लवकर आशाला या घरात आणलं पाहिजे. तसं तर मी पल्लवीला फोनवर समजावलंय की तिने स्वतःला आशाच्या ह्या प्रकरणापासून लांब ठेवावं आणि यामध्ये बिलकुल इंटरफिअर करू नये. पण मला नाही ठाऊक की पल्लवी मी सांगितलेलं ऐकेल की नाही. आणि जर कधी योगायोगाने मी आशाच्या घरी गेलो आणि पल्लवी तिथे आधीच उपस्थित असेल आणि तिने मला पाहिलं तर मग आपण आशाला या घरात कधीच आणू शकणार नाही. तू या गोष्टीचा विचार करून इतका अस्वस्थ नको होऊस बाया. तुझी ही अस्वस्थता पाहूनच तर मी तुझ्या पप्पांना तिथे पाठवलंय. काय बोलतेस काय तू मम्मी? हो बेटा, तुझे पप्पा तिथे गेले. जर सिद्धांत तिथे गेला असता तर मग आशाच्या नानाजींना आपल्या पद्धतीने नसता समजावू शकला. आता तुझे पप्पा तिथे गेलेत तर मग तुझ्या पप्पांच्या प्रश्नांची उत्तरं आशाच्या नानाजींकडे नक्कीच असतील ना बाळा. त्यामुळे जबरदस्तीने त्या लोकांना आशाला इकडे पाठवावंच लागेल. तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न जिथे लावायचं असेल तिथे लावून टाका. आणि जर तुम्हाला लेखी हवं असेल तर ते सुद्धा द्यायला तयार आहे मी माझ्या अजयला विसरू शकत नाही आणि ना विसरण्याचं नाटक करू शकते. मला तर पहिल्याच दिवसांपासून माहित होतं की अशा नात्यांचा काय शेवट होतो ते. मी तर त्या दिवसाची वाट पाहत होतो की मी इथे येऊन तुम्हाला हा प्रश्न विचारेन आणि तुमच्याकडे त्यावर काहीच उत्तर नसतं.